आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान इथं कळंब येथे आपण आयोजित केलेलं आहे। हे अभियान महसूल विभागाच्या ज्या विविध सेवा आहेत तर त्या सेवा जनतेला अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा उद्देशाने हे शिबिर महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार माननीय महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार हे राबवण्यात येत आहे। आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांची ग्रामीण लोकांची गर्दी बघून खरोखर समाधान होत आहे। इथं आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये रेशन कार्ड, त्याच्यामध्ये विभक्त रेशन कार्ड असतील, काही दुबार रेशन कार्ड असतील, ते आज आपण इथं वाटप करतोय। बऱ्याच आदिवासी बांधवांना आपण आज ती कार्ड वाटप केलेले आहेत। या शिबिराच्या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी माझे कळंब मंडळातील सर्व तलाठी, माझे सर्व सर्कल, कळंबचे सर्कल यांनी ॲक्टिवली रोल घेऊन सगळ्या गावामध्ये भेटी देऊन सगळे पदाधिकारी, इतर घटक यांना सगळ्यांना याबाबतची प्रसिद्ध करून आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची कामे होतील असं नियोजन केलेलं आहे। रेशन कार्डबरोबर आज आपण आधार कार्ड, आरोग्य तपासणी, काही मोजणीच्या संदर्भातील काही विषय असतील, रस्त्याच्या संदर्भातले विषय असतील, सातबाराच्या संदर्भातले विषय असतील, त्याच्यामध्ये वारस नोंदी आहेत, आपण ही सर्व प्रकारची आज आपण निवेदन स्वीकारत आहोत। काही निवेदन इथं शिबिरामध्येच मार्गी लावलेले आहेत। काही KYC संदर्भातली रेशन कार्डचे काही विषय आहेत, मोजणीचे काही विषय आहेत, त्याचेही काही चौकशीचे आदेश आज इथूनच कॅम्प स्तरावरूनच दिलेले आहेत। आणि आज जी काही रेशन कार्ड, आधार कार्ड जी तयार झालेले आहेत, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हे सुद्धा आपण मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वितरित करतोय। मला यामध्ये अगदी मनापासून नमूद करावेसे वाटते, आरोग्य यंत्रणा, ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी यांनी हा आदिवासी बहुल एरिया आहे तर सर्वांनी इथं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या गर्दीवरूनच लक्षात येते सगळे जेन्युइन आणि असे आदिवासी खरेखुरी ग्रामस्थ लोक आहेत आणि यासाठी माझ्या यंत्रणेने खरोखर चांगली श्रम घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे। 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी, महिला यांचा महसूल विभागाच्या अंतर्गत क्षेत्रीय कर्मचारींच्या संबंधी जनतेचे जे प्रश्न आहेत ते सत्वर सोडवण्यात यावे, तसेच जमीन महसूल संहितेच्या ज्या गोष्टी आहेत त्याची जनमानसांमध्ये प्रचार प्रसिद्धी व्हावी, त्याचा व्यापक अंमलबजावणी व्हावी, तसेच डिजिटल सेवा ज्या आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून त्याचा सुनिश्चित असा वापर करण्यात यावा, अशा विविध उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 सर्वत्र आयोजित करण्यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत। त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळ स्तरावर नगर परिषद व नगरपंचायत या पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात येण्याकामी, त्याची अंमलबजावणी करण्याकामी आज इथे आमच्या मंडळ कळंब अंतर्गत प्रगती माध्यमिक विद्यालय इथे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरचे आयोजन केलेले आहे। ह्या आयोजनामध्ये विविध म्हणजे शेतकऱ्यांचे असणारे 7/12, 8 7/12तल्या दुरुस्त्या, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सामाजिक लाभ संबंधितांना देणे, तसेच रेशन कार्डाबाबतच्या नोंदी, नवीन मतदारांच्या नोंदी, नंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती, असे भरपूर प्रमाणामध्ये जनसेवेबाबतचे उपक्रम इथं आयोजित केले होते आणि प्रत्यक्षात इथे एका छताखाली शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन इथे कॅम्प स्वरूपात काम केलेले आहे। तसेच आजच्या या शिबिरामध्ये आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। तिथे डोळे तपासणी, आरोग्याची तपासणी, एक्सरे वगैरेच्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कळंब पंचक्रोशीतील जनतेने, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी दिल्याचं या आजच्या कार्यक्रमावरून दिसून आले। ते उपक्रम आहे आणि खचितच याचा आनंद असा होत आहे की हा कळंब मंडळ म्हणजे आदिवासी बहुल असणारा मंडळ आहे। इथे एखाद्या दाखल्यासाठी 40 किलोमीटरवर तालुक्याचं गाव कर्जत इथं आहे। तिथं त्यांना तेदापिटा न करता खातेदारांना
सर्वसामान्य जनताला एका छताखाली आज इथे साधारणतः 1000च्या वरती गरजू लोकांना इथे आपण सेवा दिलेली आहे.